नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम.ए. राज्यशास्त्र भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेवरोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या तिसऱ्या सेमिस्टरमधील चौथा जो आपला ऑप्शनलचा कोर्स आहे तो म्हणजे भारतीय प्रशासन, संरचना आणि संघटन या विषयाच्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. त्यामध्ये मागील काही भागांमध्ये या विषयातले महत्त्वपूर्ण 2 टॉपिक आपण पूर्ण केलेले आहेत. त्याचबरोबर मागच्याच भागामध्ये आपण ह्याच विषयातला महत्त्वपूर्ण घटक जो आहे तो म्हणजे घटक राज्याचं प्रशासन, स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन याविषयी आपण चर्चा करत आहोत. त्यामध्ये मागील भागात आपण घटक राज्याच्या प्रशासनाच्या संदर्भामध्ये आपण सर्वसाधारण राज्यपाल ह्या पदाची आणि त्या संस्थेची जी असणारी रचना काय आहेत, त्याचे कार्य काय आहेत, त्याचे अधिकार आणि त्याची भूमिका या संदर्भात चर्चा केलेली आहेत. त्याचबरोबर एकूणच घटक राज्य प्रशासनाची रचना कशी असते त्याची देखील आपण ओळख करून घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला जी माहिती घ्यायची आहे, जे जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे घटक राज्य प्रशासनातली ही जी दुसरी संरचना आहे, जी संस्थात्मक यंत्रणा आहेत, ती म्हणजे राज्य प्रशासनातील मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. आपल्याला माहिती आहे की घटक राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली असणारं जे मंत्रिमंडळ असतं ते राज्याच्या कार्यकारी सत्तेचं वास्तविक प्रमुख असतं. म्हणजे वास्तविक सत्ता ही मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या हातामध्ये आपल्याला असल्याचे दिसून येते. सर्वसाधारण मंत्रिमंडळाची जी रचना आहे, त्याचबरोबर त्यांच्या अधिकारांचं जे स्वरूप आहे किंवा त्यांची जी कार्यपद्धती आहे ही केंद्रीय मंत्रिमंडळाप्रमाणेच आपल्याला घटक राज्यामध्ये असलेली दिसून येते. आणि म्हणूनच आजच्या भागामध्ये आपण मग राज्याच्या या प्रशासनामध्ये कार्यकारी प्रशासन व्यवस्थेतील जी महत्त्वपूर्ण यंत्रणा आहेत ती म्हणजे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ, मग यांची मुख्यमंत्र्यांची नेमणूक कशी होती ते आपल्याला जाणून घ्यायचे आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळाची निवड कशी केली जाते, मंत्रिमंडळाची रचना कशी असते आणि विशेष म्हणजे या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांचं असलेलं स्थान काय आहे याविषयी देखील आपल्याला सविस्तर चर्चा करता येईल. त्याचबरोबर मंत्रिमंडळाचे असणारे अधिकार आणि कार्य काय आहेत घटक राज्याच्या प्रशासनाच्या संदर्भामध्ये ते देखील आपल्याला जाणून घेता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, घटक राज्याच्या प्रशासनामधील मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेऊया. यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे मुख्यमंत्र्यांची नेमणूक कशी होती त्याविषयी आपल्याला चर्चा करता येईल. आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांची नेमणूक ही सर्वसाधारण राज्यपाल करत असतात, परंतु मुख्यमंत्र्यांची नेमणूक राज्यपाल करतात. राज्यपालांचा हा औपचारिक अधिकार झाला. म्हणजे सर्वसाधारण त्याच्याबद्दल काही प्रथा आहेत, काही संकेत आहेत आणि त्याचं पालन करणं हे राज्यपालांचं कर्तव्य असतं. सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे की घटक राज्याच्या प्रशासनाच्या संदर्भामध्ये राज्य विधानसभेच्या ज्या सार्वत्रिक इलेक्शन असतात, निवडणुका असतात, त्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर बहुमत प्राप्त म्हणजे विधानसभेमध्ये जो पक्ष राजकीय पक्ष बहुमत प्राप्त करेल किंवा राजकीय पक्षांची आघाडी जी असते ती बहुमत प्राप्त करेल, त्या राजकीय पक्षाच्या आणि आघाडीच्या यांच्या नेत्याला राज्यपाल हे मुख्यमंत्री नेमण्यासाठी त्यांना प्राधान्य देतात, त्यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करतात. परंतु जर सर्वसाधारण पद्धतीनं जर अशा पद्धतीचं बहुमत म्हणजे विधानसभेमध्ये जर एखाद्या राजकीय पक्षाला जर बहुमत सिद्ध करता येत नसेल किंवा त्या पक्षांच्या आघाडीला जर बहुमत सिद्ध करता येत नसेल तर मात्र इथे राज्यपालांचा विवेकाधीन अधिकार ते त्याच्यामध्ये वापरताना आपल्याला दिसून येतात. आपण मागील भागामध्ये राज्यपालांच्या संदर्भात ही चर्चा त्यामध्ये केलेली आहे. काय अधिकार असतो राज्यपालांचा, तर सर्वसाधारण मग कोणता पक्ष किंवा पक्षांची आघाडी ही बहुमत सिद्ध करू शकेल याचा राज्यपाल अंदाज घेतात आणि त्या पक्षाच्या किंवा आघाडीच्या नेत्याला राज्यपाल मुख्यमंत्री म्हणून त्याला संधी देतात आणि विशिष्ट काळानंतर त्याला विधानसभेमध्ये राज्य विधिमंडळामध्ये त्याला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपाल हे त्याच्यामध्ये सांगू शकतात. म्हणजे राज्यपालांची भूमिका इथे आपल्याला महत्त्वपूर्ण असल्याचे दिसून येते. पण सर्वसाधारण जेव्हा एखाद्या पक्षाला सार्वत्रिक निवडणुकीनंतर जर त्याला बहुमत असेल तर अशा पक्षाच्या नेत्याला राज्यपालांना हे मुख्यमंत्री म्हणून त्याला नेमणूक त्याची करावी लागते. तिथे मात्र राज्यपालांचा हा अधिकार हा औपचारिक पद्धतीनं आपल्याला ठरलेला त्याच्यामध्ये दिसून येतो. म्हणून एकूणच राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक
राज्यपाल करत असतात आणि त्याच्यामध्ये राज्यपालांचा अधिकार काय आणि सर्वसाधारण घटनात्मक चौकटीमध्ये राज्यपालांचा अधिकार कसा असतो या संदर्भात आपल्याला ही चर्चा सांगता येते. त्याचबरोबर दुसरा जो महत्त्वपूर्ण घटक आहे, मग एकदा की मुख्यमंत्र्यांची निवड झाली किंवा त्यांची नेमणूक झाली की मग मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात असलेलं जे मंत्रिमंडळ असतं त्या मंत्रिमंडळाची निवड देखील राज्यपाल त्याच्यामध्ये करत असतात. सर्वसाधारण एकदा मुख्यमंत्र्यांची नेमणूक झाली की मग मुख्यमंत्री आपल्याला हवं असलेलं मंत्रिमंडळाची एक यादी तयार करतात आणि ती यादी राज्यपालांकडे सुपूर्द करतात आणि मग त्या आलेल्या यादीनुसार राज्यपाल हे त्या यादीनुसार मंत्रिमंडळाची निर्मिती किंवा मंत्रिमंडळाची त्यांची नेमणूक त्याच्यामध्ये करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे इथे जर आपण बघितलं तर मंत्रिमंडळ निवडण्याच्या संदर्भात किंवा मंत्री नेमण्याच्या संदर्भामध्ये जो प्रमुख अधिकार असतो तो मुख्यमंत्र्यांचाच आपल्याला असल्यास दिसून येतो. म्हणजे राज्यपाल हे औपचारिकरित्या त्यांची नेमणूक करतात, पण सर्वस्वी जर अधिकार बघितला, सर्व स्वरूपाचा जर अधिकार बघितला तर तो मुख्यमंत्र्यांचा आपल्याला असल्याचं त्याच्यामध्ये सांगता येतं. त्याचबरोबर आता जर मंत्रिमंडळामध्ये एखाद्या व्यक्तीला मंत्री म्हणून जर संधी मिळाली तर मंत्री म्हणून नेमणूक होण्यासाठी त्या व्यक्तीला राज्य विधिमंडळामध्ये कोणत्या तरी एका सभागृहाच्या म्हणजे विधानसभा किंवा विधान परिषद या दोन्ही सभागृहांपैकी कोणत्या तरी एका सभागृहाचं सदस्यत्व असणं हे त्याच्यावर त्याचं बंधनकारक आहे. परंतु जर विधिमंडळाचा तो सदस्य नसेल, सभासद नसेल आणि अशाही परिस्थितीमध्ये त्याला मंत्री म्हणून नेमता येतं का? तर हो, घटनात्मक तरतुदीनुसार, भारतीय संविधानाच्या तरतुदीनुसार एखादी व्यक्ती जर राज्य विधिमंडळाची सदस्य नसेल तर त्याला राज्यपाल हे मंत्री म्हणून नेमणूक करू शकतात आणि त्याची नेमणूक झाल्या दिनांकापासून सर्वसाधारण त्याला 6 महिन्याच्या आत राज्य विधिमंडळाच्या एका सभागृहाचं सदस्यत्व मात्र त्याला मिळवणं हे त्याच्यावर बंधनकारक असतं. जर समजा त्याची मंत्री म्हणून नेमणूक झाली आणि नंतरच्या काळामध्ये 6 महिन्याच्या आत तो कोणत्याही सभागृहाचं सदस्यत्व मिळू शकला नाही तर त्याचं मंत्रिपद हे आपोआप रद्द होताना आपल्याला दिसून येतं. ते मंत्रिपद रद्द केलं जातं. किंवा अगदीच आपल्याला ही माहिती आहे की पक्षांतरबंदीचा जो कायदा झालेला आहे, या पक्षांतरबंदीच्या कायद्यामुळे सुद्धा जर व्यक्तीचं किंवा त्याचं विधिमंडळामधलं सदस्यत्व रद्द झालं तर त्याचं आपोआप त्याचं मंत्रिपद देखील रद्द त्याच्यामध्ये आपल्याला होताना दिसून येतं. म्हणून मंत्रिमंडळाची निवड हा राज्यपालांचा त्याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण अधिकार जरी असला पण तो औपचारिक स्वरूपाचा असतो हे मात्र आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं असतं. मग आता मंत्री म्हणून जेव्हा नेमणूक केली जाते तर सर्वसाधारण मंत्री म्हणून नेमणूक करताना किंवा मंत्रिमंडळाची निर्मिती करताना मुख्यमंत्र्यांवर विशेष अशी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी म्हणजे की मंत्रिमंडळातील सदस्य किंवा मंत्र्याची नेमणूक करताना त्या व्यक्ती वेगवेगळ्या एकाच जर पक्षातील ते बहुमत असेल तर सर्वसाधारण पक्षातील सर्व घटकांना त्याच्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणं हे आवश्यक असतं. म्हणजे मग किंवा आघाडी जर असेल तर आघाडीतल्या सर्व घटक पक्षांना तशा स्वरूपाचं मंत्रिमंडळामध्ये स्थान देणं हे मुख्यमंत्र्याची जबाबदारी असते. म्हणजे काय तर सर्वसाधारण मग त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती असतील किंवा वेगवेगळे धार्मिक जातीय घटक असतील किंवा वेगवेगळे राज्यातले वेगवेगळे भौगोलिक प्रदेश असतील किंवा अगदीच महिला वर्ग असेल, अशा सर्व घटकांना त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजेत याची मात्र जबाबदारी ही मुख्यमंत्र्याची असते. आणि म्हणून मुख्यमंत्री मंत्रिमंडळाची निवड करत असताना, त्याच्या सहकाऱ्यांची निवड करत असताना या सर्व गोष्टींचा विचार सर्वसाधारण मुख्यमंत्री करत असतात. त्याचबरोबर याच्याही व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीची मंत्री म्हणून जेव्हा मुख्यमंत्री त्याची निवड करत असतात त्याचबरोबर त्याचं प्रशासकीय कौशल्य कसं आहे, त्याच्या राजकीय पक्षातलं स्थान काय आहे किंवा अगदीच त्याचा अनुभव कसा आहे, त्याचं राजकीय पक्षातलं ज्येष्ठत्व कसं आहे, ह्याही गोष्टी किंवा अगदी त्याचं चारित्र्य कसं आहे ह्याही गोष्टींचा विचार मुख्यमंत्री करत असतात आणि त्याबरोबर नंतरच त्याची मंत्रिमंडळामध्ये त्याची निवड मुख्यमंत्री सर्वसाधारण करताना दिसून येतात. म्हणून मुख्यमंत्री हे त्याचं मंत्रिमंडळ निवड करत असताना अत्यंत बारकाईनं ह्या वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांची मंत्रिमंडळाची ही जी टीम असते ती टीम तयार केलेली जाते. त्याचबरोबर दुसरा जो महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे मग ह्या मंत्रिमंडळाची रचना कशी असते.
सर्वसाधारण भारतीय संविधानाचा जर आपण विचार केला, भारतीय राज्यघटनेचा जर आपण विचार केला, तर राज्यघटनेमध्ये संविधानामध्ये असं कुठेही सुरुवातीला नव्हतं की मंत्रिमंडळाची सदस्य संख्या किती असावी. आणि मग भारताच्या राजकीय प्रक्रियेचा विचार केला तर नंतर अनेक राजकीय पक्षांनी ही मंत्रिमंडळाची सदस्य संख्या वाढवायला सुरुवात केली. मंत्रिमंडळाची संख्या ही फुगत गेलेली आपल्याला दिसून येते आणि केवळ त्यातनं राजकीय समाधान करणं, राजकीय हेतू साध्य करणं, अशा प्रकारची ही तरतूद आपल्याला दिसून येते. आणि मग याच्यावर कुठेतरी नियंत्रण आलं पाहिजेत म्हणून भारतीय संसदेनं सन 1993 मध्ये एक घटना दुरुस्ती केली, 91वी घटना दुरुस्ती केली. आणि ह्या 91व्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाच्या संख्येवर एक प्रकारचं मर्यादा त्यामध्ये आलेली दिसून येते. म्हणजे जसं केंद्रामध्ये आपण बघितलं की लोकसभा, जे लोकप्रतिनिधी सभागृह आहेत, या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त मंत्रिमंडळाची सदस्य संख्या असू नये, तोच कायदा घटक राज्याच्या संदर्भात सुद्धा लागू केलेले आहेत. म्हणजे घटक राज्याचं लोकप्रतिनिधी असणारं जे सभागृह आहेत ते म्हणजे विधानसभा. आणि मग विधानसभेची जी सदस्य संख्या असते त्या सदस्य संख्येच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% मात्र जास्त मंत्रिमंडळाची संख्या असता कामा नाहीत. हे या 91व्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाच्या संख्येवर बंधन आलं. दुसरी गोष्ट जर आपण विचार केला तर जर महाराष्ट्राचं उदाहरण म्हणून जर आपण घेतलं तर आपल्याला माहिती की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा या सभागृहाची एकूण सदस्य संख्या ही किती आहेत तर 288 इतकी ही सदस्य संख्या आहेत. मग 288च्या 15% जर आपण केले तर आपल्याला साधारणतः 43 ही संख्या त्याच्यामध्ये मिळते. म्हणजे महाराष्ट्र राज्याचं मंत्रिमंडळ हे किती सदस्यांचं असू शकतं तर जास्तीत जास्त 43 सदस्य संख्येचं असू शकतं. आणि घटना दुरुस्तीनुसार कमीत कमी किती मंत्र्यांचं मंत्रिमंडळ असू शकतं तर कमीत कमी 12 मंत्री ही त्याच्यामध्ये किंवा 12 सदस्यांचं मंत्रिमंडळ त्याच्यामध्ये आपल्याला असल्याचं सांगतात. ही गोष्ट महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येते. दुसरी गोष्ट, मंत्रिमंडळाच्या रचनेच्या संदर्भात चर्चा करताना केंद्राप्रमाणेच घटक राज्याच्या मंत्रिमंडळ हे सुद्धा त्रिस्तरीय रचनेचं आपल्याला असल्याचं दिसून येतं. म्हणजे ज्याच्यामध्ये कॅबिनेट मंत्री असतात, राज्यमंत्री असतात आणि उपमंत्री असतात, हे आपल्याला त्यामध्ये सांगता येतं. मग आता यांचं जे वर्गीकरण केलेलं आहे तेही आपल्याला त्याच्यामध्ये सविस्तर बघता येईल. आता कॅबिनेट दर्जाचे जे मंत्री असतात हे सर्वसाधारण मंत्रिमंडळामध्ये ज्येष्ठ जे मंत्री असतात किंवा महत्त्वपूर्ण जे मंत्री असतात त्यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्री असं आपण त्याच्यामध्ये म्हणतो. म्हणजे कॅबिनेट मंत्री हे घटक राज्याच्या प्रत्यक्ष कार्यकारी सत्तेचे महत्त्वपूर्ण घटक असतात. ते ही कार्यकारी सत्ता चालवत असतात. म्हणजे सर्वसाधारण राज्याच्या विधिमंडळासाठी लागणारं एखादं विधेयक असेल, एखाद्या घटकाच्या संदर्भात विधेयक तयार करायचं असेल तर ते विधेयक तयार करणं, त्या विधेयकाच्या संदर्भात निर्णय घेणं हे कॅबिनेटच्या संदर्भामध्ये कॅबिनेट मंत्री त्याच्यामध्ये करत असतात. किंवा एकूणच राज्याचा जो राज्यकारभार आहे तो राज्यकारभार चालवण्याची मुख्य जी जबाबदारी असते ती सर्वसाधारण या कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांकडे असते. आता कॅबिनेटचे जे मंत्री असतात हे मंत्री त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण खाती त्यामध्ये सोपवलेली असतात, स्वतंत्र खाती असतात आणि त्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा हा जवळचा संबंध असतो. म्हणून मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट दर्जाचे जे मंत्री असतात यांचं स्थान हे श्रेष्ठ असतं किंवा वरच्या दर्जाचं स्थान म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येतं. विद्यार्थी मित्रांनो, मंत्रिमंडळाची निवड झाल्यानंतर मग मंत्रिमंडळाची रचना कशी असते त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. सर्वसाधारण आपल्याला दिसतं की मंत्रिमंडळाची रचना जर बघितली तर ती मंत्रिमंडळातली संख्या किती असावी या संदर्भामध्ये चर्चा आपल्याला करता येईल. आता भारतीय संविधानाचा जर विचार केला तर भारतीय संविधानामध्ये राज्यघटनेमध्ये असं कुठेही नाही आहे की मंत्रिमंडळाची सदस्य संख्या किती असावी. आणि त्यामुळे सुरुवातीच्या कालखंडामध्ये काय झालं की मंत्रिमंडळाची सदस्य संख्या ही आपल्याला वाढताना दिसून येते. कारण वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या, राजकीय आघाड्यांच्या लोकांना संधी द्यावी आणि त्यातून राजकीय हेतू साध्य व्हावा किंवा त्यांच्या राजकीय सोय ही त्याच्यामधनं मंत्रिमंडळाच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येते. आणि म्हणून मग त्याच्यावर कुठेतरी नियंत्रण असलं पाहिजे. यासाठी भारतीय संसदेने एक कायदा करून, घटना दुरुस्ती करून त्या मंत्रिमंडळाच्या सदस्य संख्येवर नियंत्रण आणलं. सन 1993 साली 91व्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाची जी सदस्य संख्या आहेत त्या मंत्रिमंडळाच्या सदस्य संख्येवर बंधन आलं. म्हणजे जसं लोकसभा हे प्रातिनिधिक सभागृह आहेत त्या सभागृहामध्ये एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असता कामा नाहीत सदस्य संख्या,
तोच कायदा घटक राज्याच्या संदर्भात देखील लागू झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे घटक राज्याचं जे लोकप्रातिनिधिक सभागृह आहेत ते म्हणजे घटक राज्याच्या राज्य विधिमंडळाचं विधानसभा हे सभागृह आपल्याला सांगता येतं. आणि मग विधानसभेमध्ये एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त मंत्रिमंडळाची सदस्य संख्या असता कामा नये. म्हणजे काय झालं तर आपण जर उदाहरण जर घेतलं तर महाराष्ट्राच्या संदर्भात आपण उदाहरण घेतलं तर महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचं जे कनिष्ठ सभागृह आहेत ते म्हणजे लोकप्रातिनिधिक सभागृह विधानसभा. आता ह्या विधानसभेची सदस्य संख्या 288 आहेत. मग 288ची जर 43% काढली 15% जर काढली तर ती संख्या आपल्याला 43 इतकी येताना दिसून येते. म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची सदस्य संख्या ही 43 इथपर्यंत असू शकते जास्तीत जास्त, किंवा कमीत कमी जर बघितलं तर ह्या कायद्यानुसार 12 इतकी सदस्य संख्या मंत्रिमंडळाची त्याच्यामध्ये आपल्याला केलेली सांगता येते. म्हणजे एकूणच मंत्रिमंडळाच्या सदस्य संख्येवर ही एक मर्यादा ह्या 91व्या घटना दुरुस्तीनुसार आपल्याला आलेली दिसून येते. त्याचबरोबर मग मंत्रिमंडळाच्या रचनेच्या संदर्भात मंत्रिमंडळाची रचना ही केंद्राप्रमाणेच केंद्रीय मंत्रिमंडळाप्रमाणे राज्यामध्ये देखील त्रिस्तरीय रचना आपल्याला त्यामध्ये सांगता येते. म्हणजे कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री या संदर्भात आपल्याला अशा प्रकारची रचना दिसून येते. मग आता कॅबिनेट मंत्री हे सर्वसाधारण मंत्रिमंडळामधील श्रेष्ठ दर्जाचे मंत्री असतात किंवा उच्च दर्जाचे मंत्री असतात की ज्यांच्याकडे महत्त्वपूर्ण स्वतंत्र खाती त्यामध्ये सोपवलेली असतात. आणि मग ह्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री ही इतकी महत्त्वपूर्ण राज्याच्या सत्तेची कार्यकारी यंत्रणेतील सर्वात महत्त्वपूर्ण यंत्रणा म्हणून आपण या कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांकडे बघत असतो. आणि मग कॅबिनेटमध्येच सर्वसाधारण राज्य विधिमंडळाला सादर करावयाची जी विधेयकं असतात त्याच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय कॅबिनेट दर्जाचे मंत्री त्याच्यामध्ये घेताना आपल्याला दिसून येतात. आणि राज्याचा प्रशासनाचा राज्यकारभाराचा जो काही कारभार आहे तो ह्या महत्त्वपूर्ण असणारे ह्या कॅबिनेटच्या दर्जा असणाऱ्या मंत्र्यांकडनं तो चालवला जातो. त्याचबरोबर मग राज्यमंत्री जे आहेत तर सर्वसाधारण राज्यमंत्री हे द्वितीय दर्जाचे मंत्री असतात ज्यांच्याकडे काही स्वतंत्र प्रभार असलेले काही खाती सोपवली जातात, किंवा बऱ्याचदा कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांना जर एखादं खातं हे मोठं असेल तर तिथे राज्यमंत्री हे तिथे सहाय्य म्हणून त्याच्यामध्ये दिलेले आपल्याला दिसून येतात. जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक होते त्यावेळेस मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जर आवश्यकता असेल तरच राज्यमंत्र्यांना बोलवलं जातं. एरवी कॅबिनेट दर्जाचे मंत्रीच हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहतात. आणि उपमंत्री देखील हे त्याच पद्धतीनं आपल्याला सांगता येतात की त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं प्रशासकीय किंवा राजकीय स्वरूपाचं स्वतंत्र असं खातं नसतं. तर राज्यमंत्र्यांना किंवा कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांना सहाय्य करण्यासाठी ही उपमंत्र्यांची तरतूद त्यामध्ये आपल्याला केलेली दिसून येतात. आवश्यकतेनुसार त्यांची एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये त्यांचं शिफ्टिंग ज्याला म्हणतो आपण किंवा त्यांची बदली म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचे ते एखाद्या खात्यासाठी नेमले जातात आणि तिथे त्यांची जर गरज संपली तर दुसऱ्या खात्यासाठी जिथे आवश्यक असेल तिथे ते मंत्र्यांना पाठवलं जातं. पण स्वतंत्र प्रशासकीय जबाबदारी, राजकीय जबाबदारी उपमंत्र्यांवर आपल्याला असल्याची त्याच्यामध्ये दिसत नाही. एकूणच घटक राज्याच्या प्रशासनामध्ये मंत्रिमंडळ हे महत्त्वपूर्ण असतं आणि ह्या मंत्रिमंडळाची सातत्यानं नियमित बैठका त्याच्यामध्ये होत असतात. म्हणजे आणि सर्वसाधारण आपल्याला माहिती की एका आठवड्याला एक बैठक अशी मंत्रिमंडळाची होत असते. पण प्रत्यक्षात मात्र ही बैठक संपूर्ण मंत्रिमंडळाची नसते, तर त्याच्यातील जे कॅबिनेट दर्जाचे मंत्री असतात हे कॅबिनेट दर्जाचे मंत्रीच या बैठकीला त्याच्यामध्ये हजर असतात, उपस्थित असतात आणि आवश्यकता असेल तर राज्यमंत्री असतील, उपमंत्री असतील त्यांना त्याच्यामध्ये बोलवलं जातं. सर्वसाधारण मग ही जी बैठक असते ही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत असते. मुख्यमंत्री ह्या मंत्रिमंडळाचे अध्यक्ष असतात आणि मुख्यमंत्री जर अनुपस्थित असतील तर मंत्रिमंडळातले जे ज्येष्ठ सदस्य आहेत ते ज्येष्ठ सदस्यांपैकी एकाची त्याचे अध्यक्ष म्हणून त्या बैठकीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड त्याच्यामध्ये केली जाते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक संपन्न केली जाते. पण सर्वसाधारण पद्धतीनं मुख्यमंत्री हेच त्या बैठकीचे अध्यक्ष आपल्याला असल्याचे दिसून येतात. आणि मग त्याच्यामध्ये सर्वसाधारण खात्याच्या संदर्भात निर्णय जरी मंत्री घेत असले तरी पण जे महत्त्वपूर्ण निर्णय आहेत राज्याच्या धोरणांविषयी जे महत्त्वपूर्ण निर्णय आहेत ते निर्णयांवर मंत्रिमंडळामध्ये चर्चा केली जाते आणि नंतरच ते मग विधिमंडळामध्ये त्या संदर्भातले विधेयकं किंवा राज्याच्या कारभाराविषयी असणारे महत्त्वपूर्ण निर्णय हे त्याच्यामध्ये संमत केले जातात. एकूणच आपल्याला मंत्रिमंडळाची रचना हा महत्त्वपूर्ण घटक राज्याच्या मंत्रिमंडळाची निवड, त्याची नेमणूक, त्याची रचना कशी असते या सर्व संदर्भात आपल्याला त्यामध्ये चर्चा करता येऊ शकते.
विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो महत्त्वपूर्ण भाग आहे तो म्हणजे की राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या संदर्भात या मंत्रिमंडळामध्ये असणारं मुख्यमंत्र्यांचं जे स्थान आहे त्या संदर्भात आपल्याला चर्चा करता येऊ शकते. म्हणजे मंत्रिमंडळाची निवड झाली, त्याची रचना आपण समजून घेतल्यानंतर ह्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांचं स्थान काय आहे, तर ती गोष्ट आपल्याला अधिक महत्त्वपूर्ण आहेत आणि ते आपल्याला समजून घ्यायचं आहेत. आपल्याला माहिती आहे की घटक राज्याच्या प्रशासनामध्ये सर्वसाधारण मुख्यमंत्री हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात आणि त्या नात्यानं त्यांची जबाबदारी, त्यांची कर्तव्य हे अधिक महत्त्वपूर्ण आपल्याला त्यामध्ये असल्याचे सांगता येतात. मग मुख्यमंत्र्यांची जी भूमिका आहे, मुख्यमंत्र्यांचं जे स्थान आहे मंत्रिमंडळातलं, ते आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं दिसून येतं. म्हणजे मग एकदा की मुख्यमंत्र्यांची नेमणूक झाली की मग त्यांची पहिली जबाबदारी काय असते, त्यांचं पहिलं कार्य काय असतं, तर सर्वसाधारण त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळाची निवड करायची असते. आणि आपण जशी चर्चा केली यापूर्वी की मंत्रिमंडळाची निवड करत असताना मुख्यमंत्र्याने ते अत्यंत बारकाईनं आणि काटेकोर पद्धतीनं ती करावी लागते. म्हणजे जर एक राजकीय पक्ष असेल, बहुमत प्राप्त पक्ष असेल, तर पक्षातल्या सर्व घटकांना, मग त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, धार्मिक गट असतील किंवा महिला वर्ग असतील किंवा अगदीच राज्याचे वेगवेगळे प्रदेश पडतात, त्या वेगवेगळ्या भौगोलिक भागामध्ये हे प्रतिनिधित्व मिळवून देणं मुख्यमंत्र्यांचं तिथे महत्त्वपूर्ण जबाबदारी आपल्याला असल्याचे दिसून येते. आणि ते जर आघाडी असेल, बहुमत प्राप्त जर आघाडी असेल, तर आघाडीतल्या सर्व घटक पक्षांना त्याच्यामध्ये योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व देणं हे देखील महत्त्वपूर्ण आपल्याला असल्याचं सांगतात. म्हणून मंत्रिमंडळाची निवड करणं ही मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण जबाबदारी आपल्याला असल्याची सांगता येते. कारण राज्याची वास्तविक कार्यकारी सत्ता ही मुख्यमंत्र्यांच्या आणि त्या मंत्रिमंडळाच्या नेतृत्वामध्ये, हातामध्ये आपल्याला असल्याची दिसून येते. आणि म्हणून मंत्रिमंडळाची निवड करणं हे अत्यंत जबाबदारीचं काम मुख्यमंत्र्यांना पार पाडावं लागतं. त्याचबरोबर कॅबिनेट मंत्री किंवा राज्याचं मंत्रिमंडळ आणि त्यात विशेषतः कॅबिनेट दर्जाचे मंत्री हेही महत्त्वपूर्ण असतात. म्हणजे सर्वसाधारण राज्याची ध्येय धोरणं जी असतात, राज्याची जी महत्त्वपूर्ण निर्णय असतात ते कॅबिनेटमध्ये घेतले जातात. आणि म्हणून कॅबिनेट मंत्र्यांची निवड ही त्यातही परत अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट मुख्यमंत्र्यांना पार पाडावी लागते. मग त्याच्यामध्ये मुख्यमंत्री काय करतात, तर सर्वसाधारण जे ज्येष्ठ आहेत किंवा अनुभवी आहेत, ज्यांच्याकडे विशेष असं कौशल्य आहेत, अशा लोकांना कॅबिनेटमध्ये त्यांना स्थान देतात. कारण कॅबिनेट ही यंत्रणा अशी आहेत की जिचा मुख्यमंत्र्यांशी दैनंदिन किंवा नियमित संबंध येतो. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळचं स्थान असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना कॅबिनेटचे मंत्री निवडण्याचा सुद्धा एक महत्त्वपूर्ण अधिकार आणि ती जबाबदारी त्यांना पार पाडावी लागते. त्याचबरोबर एकदा की मंत्रिमंडळाची निवड झाली की दुसरं जे महत्त्वपूर्ण काम येतं ते म्हणजे की मंत्रिमंडळामध्ये खात्यांचं वाटप करणं, त्या खात्यांची निवड करणं, वेगवेगळ्या मंत्र्यांकडे खाती सोपवणं हे देखील अत्यंत महत्त्वपूर्ण काम आपल्याला असल्याचं सांगता येतं. कारण जी महत्त्वपूर्ण खाती आहेत ती महत्त्वपूर्ण खाती कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांकडे सोपवलेली जातात. आणि त्यामध्ये सर्वसाधारण ही खाती सोपवत असताना विशेष म्हणजे की पक्षामध्ये त्याचा समतोल राखला जाईल किंवा प्रशासकीय कारभारामध्ये ही जी विविध खाती आहेत यांच्यामध्ये संघर्ष होणार नाही, त्यामध्ये समन्वय राहिला जाईल, या दृष्टीने देखील त्यांना विचार त्यामध्ये करावा लागतो. मग सर्वसाधारण मंत्री हा खात्याचे निर्णय घेत असतो, पण बऱ्याचदा की एखादा निर्णय असा असतो की तो स्वतंत्र एखाद्या खात्यापुरता मर्यादित नसेल, इतरही खात्यांशी महत्त्वपूर्ण असेल, तर अशा वेळेस विविध खात्यांशी त्याचा समन्वय राखला जाईल याची देखील त्यांना त्यामध्ये दक्षता घ्यावी लागते. तो देखील महत्त्वपूर्ण मुद्दा आपल्याला सांगता येतो. त्याचबरोबर मंत्रिमंडळाचे जे अध्यक्ष म्हणून देखील आणि नेता म्हणून मुख्यमंत्री हे काम बघत असतात, ती देखील त्यांची एक महत्त्वपूर्ण जबाबदारी आहेत. आणि सर्वसाधारण संपूर्ण राज्याचा जो राज्यकारभार आहे तो सुव्यवस्थित चालवा, राज्याची जी ध्येय धोरणं आहेत, जी उद्दिष्ट आहेत सरकारची, ती उद्दिष्ट साध्य व्हावी यासाठी प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर विविध खात्यांमध्ये समन्वय राखला जाईल या दृष्टीनं महत्त्वपूर्ण काळजी घ्यावी लागते. आणि जर एखादा मुद्दा असा असेल की ज्याच्यामुळे दोन खात्यांमध्ये काही विवाद निर्माण झाला असेल, तर त्यांनी संवादातून, एकमेकाच्या समन्वयातून तो सोडवावा अशी अपेक्षा असते. आणि त्यातही जर नाही सुटला तर मुख्यमंत्र्यांना त्यामध्ये मध्यस्थी करावी लागते. आणि त्याही नंतर जो तो प्रश्न अनुत्तरित राहिला तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यावर निर्णय त्यामध्ये घेतला जातो. म्हणजे एक प्रकारचं मंत्रिमंडळामध्ये विविध खात्यांमध्ये मुख्यमंत्र्यांना समन्वय राखणं
ही देखील त्यांची अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्याला सांगता येते की राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांच्यामध्ये देखील समन्वय ठेवणं हे मुख्यमंत्र्यांची एक महत्त्वपूर्ण जबाबदारी असते. म्हणजे काय, तर सर्वसाधारण राज्यपालांनी जे केलेले जे सूचना असतील, राज्यपालांनी सांगितलेले वेगवेगळे केलेले जे मार्गदर्शन असेल ते मंत्रिमंडळापर्यंत पोहोचवणं आणि मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय, मंत्रिमंडळाचं असलेले ध्येय धोरणं ही राज्यपालांना कळवणं, म्हणजे एक प्रकारचं राज्यपाल आणि मंत्रिमंडळ ह्या दोघांमधला दुवा म्हणून मुख्यमंत्र्यांना आपली जबाबदारी, आपलं कार्य त्यामध्ये पार पाडावं लागतं. विद्यार्थी मित्रांनो, मंत्रिमंडळाची रचना, मुख्यमंत्र्यांचं मंत्रिमंडळातलं स्थान ही सगळी चर्चा केल्यानंतर आपल्याला त्या पुढचा भाग आपल्याला असा घेता येईल की तो म्हणजे मंत्रिमंडळाचे कार्य आणि अधिकार काय आहेत ते देखील महत्त्वपूर्ण आहेत आणि ते आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. सर्वसाधारण आपल्याला माहिती आहेत की मंत्रिमंडळाकडे विविध स्वरूपाची कार्य, विविध स्वरूपाचे अधिकार आपल्याला असलेले दिसून येतात आणि मग त्यामध्ये महत्त्वपूर्ण जी कामं आहेत त्याचा आपण इथे आढावा त्यामध्ये घेऊया. पहिलं जे आपल्याला कार्य सांगता येतं की मंत्रिमंडळाचं ते म्हणजे की शासनाची धोरणं ठरवणं आणि त्या धोरणानुसार विविध विधेयकं तयार करणं हे महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळाचं काम आपल्याला सांगता येतं. एकूणच राज्यकारभाराच्या संदर्भात, शासनाच्या संदर्भात जी महत्त्वपूर्ण धोरणं आहेत ती धोरणं ठरवणं, त्या धोरणांच्या संदर्भात निर्णय घेणं, त्याचबरोबर राज्य विधिमंडळामध्ये जी विधेयकं सादर करायची आहेत त्या विधेयकांचे मसुदे तयार करून घेणं आणि त्या मसुद्यांना, त्या विधेयकांना मंजुरी देणं आणि मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतरच संबंधित विधेयक हे विधिमंडळामध्ये सादर केलं जातं. आणि म्हणून विधेयक तयार करणं आणि विधेयकाला मंजुरी देणं, जर एखादं विधेयक हे विविध खात्यांशी संबंधित असेल तर मंत्रिमंडळामध्ये त्याच्यावर चर्चा केली जाते, त्यामध्ये सर्वानुमते तो निर्णय त्यामध्ये घेतला जातो. जर एखादा मंत्रालयाचा त्याला विरोध असेल, एखाद्या किंवा पक्षांतर्गत मंत्रिमंडळाअंतर्गत जर त्याचे विरोध असतील तर ते ह्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यावर निर्णय घेतला. तो वाद प्रतिवाद जरी झाले तरी पण एकदा जर मंत्रिमंडळाने निर्णय घेतला तर मंत्रिमंडळातल्या सर्व सदस्यांना त्याला मंजुरी द्यावी लागते. कारण मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवाय कुठलंही विधेयक, कुठलंही धोरण हे विधिमंडळामध्ये त्यामध्ये मांडलं जाऊ शकत नाही ते विधेयक. आणि म्हणून मंत्रिमंडळाने विधेयक तयार करणं, ते विधेयकाला मंजुरी देणं किंवा एरवी राज्याच्या कारभाराबाबत जे महत्त्वपूर्ण प्रश्न असतील, मग राज्याचे विकासाचे प्रश्न असतील, विविध समस्या निर्माण झालेल्या असतील त्या संदर्भातले असेल, तर असे महत्त्वपूर्ण निर्णय घेणं ही देखील मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण जबाबदारी, कार्य म्हणून आपल्याला त्यामध्ये सांगता येतं. दुसरं जे आहेत ते म्हणजे की राज्यामध्ये ज्या विविध नेमणुका केल्या जातात, म्हणजे त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की राज्याचा महाधिवक्ता आहेत किंवा राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सदस्य असतील, राज्य निवडणूक आयोगाचे सदस्य असतील किंवा विविध जी प्राधिकरणं आहेत किंवा अगदी महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र राज्याचे जे वैधानिक विकास महामंडळ आहेत किंवा जी विविध विद्यापीठं आहेत त्यांचे कुलगुरू आहेत, अशी जी महत्त्वपूर्ण घटनात्मक पदं आहेत, या पदांच्या वरचे जे व्यक्ती असतील, सदस्य असतील, त्यांच्या नेमणुका राज्यपाल करत असतात. राज्यपालांचा तो औपचारिक स्वरूपाचा अधिकार आहे. पण राज्यपाल हे करत असताना ते मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने अशा पद्धतीनं या विविध नेमणुका करत असतात. आणि म्हणून राज्यपालांना मंत्रिमंडळाकडनं तो सल्ला देणं, कोणाची नेमणूक करायची, ह्या दृष्टिकोनातून नेमणुकांच्या संदर्भामध्ये सुद्धा मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण अधिकार आपल्याला त्यामध्ये सांगता येतो. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे प्रशासनावर देखरेख ठेवणं आणि नियंत्रण ठेवणं ही सुद्धा मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. राज्य प्रशासन जे असतं, राज्याच्या प्रशासनावर नियंत्रण ठेवणं, त्यांच्यावर देखरेख ठेवणं हे मंत्रिमंडळ महत्त्वपूर्ण काम करत असतं. सर्वसाधारण जी विविध कायदे असतात त्या कायद्यांची अंमलबजावणी करून घेणं, त्याचबरोबर कायद्यांची अंमलबजावणी करत असताना प्रशासनाला मार्गदर्शन करणं, सूचना करणं हे मंत्री करत असतात किंवा विविध खात्यांच्या संदर्भामध्ये कायद्यांची अंमलबजावणी करून घेणं. आणि जर ते अंमलबजावणीमध्ये कुठे अडचणी निर्माण होत असेल तर त्या अडचणींवर काही उपाय शोधणं, त्याच्यामध्ये मार्ग काढणं हे मंत्र्याचं मुख्य त्यांचं कार्य, त्यांची जबाबदारी असते. आणि राज्याची जी ध्येय धोरणं आहेत, राज्याचे जे महत्त्वपूर्ण निर्णय आहेत किंवा शासनाची जी ध्येय धोरणं आहेत ती योग्य पद्धतीनं अंमलात आणणं ही प्रशासनाची जबाबदारी, पण त्या करून घेणं ही मात्र मंत्रिमंडळाची, मंत्र्यांची त्यामध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी असल्याचं आपल्याला सांगता येतं. त्याचबरोबर वित्तीय स्वरूपाचं कार्य हे देखील अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य राज्य मंत्रिमंडळाला पार पाडावं लागतं. सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वर्षी एक अर्थसंकल्प राज्य विधिमंडळामध्ये सादर केला जातो आणि ह्या अर्थसंकल्पाला मंजुरी देणं
हे अत्यंत महत्त्वपूर्ण काम आहेत. सर्वसाधारण अर्थसंकल्प तयार करण्याचं काम अर्थ मंत्रालय, वित्त मंत्रालय करत असतं आणि वित्त मंत्रालय विविध मंत्रालयांकडून, विविध खात्यांकडून त्यांची उत्पन्नाची असणारे आणि त्यांचा खर्च किती होईल याचे अंदाज मागवत असतात आणि मग त्या आधारावर एक अर्थसंकल्प तयार केला जातो आणि त्या अर्थसंकल्प विधिमंडळामध्ये मांडण्याच्या आधी त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी घेणं गरजेचं असतं. म्हणजे वित्तीय दृष्टिकोनातून वित्तीय आर्थिक स्वरूपाची जी कार्य आहेत ती देखील मंत्रिमंडळाला अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि ती पार पाडावी लागतात. किंवा अगदीच अर्थसंकल्पाच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर काही पुरवणी स्वरूपाच्या ज्या मागण्या असतात, ज्या विधिमंडळामध्ये मांडायच्या असतील, तर अशा पुरवणी स्वरूपाच्या मागण्यांना देखील मंत्रिमंडळाची मंजुरी असणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण सांगता येतं. म्हणून वित्तीय स्वरूपाची कार्य ही एक मंत्रिमंडळाचे महत्त्वपूर्ण कार्य म्हणून आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर समन्वयाच्या स्वरूपाचं कार्य जे आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की राज्यकारभाराच्या सोयीसाठी विविध खात्यांमध्ये त्याचं वर्गीकरण केलं तर विविध मंत्रालय त्याची निर्माण केली जातात. पण सरतेशेवटी जर विचार केला तर संपूर्ण खात्यांचा, संपूर्ण मंत्रालयांचा उद्देश हा राज्याची ध्येय धोरणं अंमलात आणणं, राज्याची जी विविध विषय आहेत, घटनात्मक दृष्टिकोनातून जी विविध त्या विषयांवर कायदे तयार करणं ही संपूर्ण मंत्रिमंडळाची जबाबदारी असते. ते कायदे अंमलात आणणं ही मंत्रिमंडळाची जबाबदारी असते. आणि मग बऱ्याच वेळेस असं होतं की कोणताही एखादा निर्णय असेल, एखादं विधेयक असेल, त्याचं जर एकाच मंत्रालयापेक्षा इतर मंत्रालयांशी जर संबंध येत असेल, म्हणजे उदाहरणार्थ जर आपण असं म्हटलो की रस्ते किंवा बांधकामाच्या संदर्भात जर एखादा निर्णय असेल तर त्याचा पर्यावरण मंत्रालय, वित्त मंत्रालय अशा वेगवेगळ्या मंत्रालयांशी त्याचा संबंध येतो. मग त्या संदर्भामध्ये निर्णय घेणं, जर त्यांच्यामध्ये जर काही विसंवाद निर्माण होत असेल, काही अडथळे निर्माण होत असेल, तर अशा वेळेस मंत्रिमंडळामध्ये त्याचा निर्णय घेतला जातो. म्हणजे विविध खात्यांमध्ये समन्वय राखणं आणि त्या दृष्टिकोनातून मंत्रिमंडळाचा नेता म्हणून मुख्यमंत्री हे कार्य पार पाडताना आपल्याला दिसून येतात. बऱ्याचदा मंत्री स्तरावर त्याच्यामध्ये समन्वय साधला जातो. तिथे जर साधला नाही तर मुख्यमंत्री त्याच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करतात आणि तिथेही जर नाही साध्य झाला तर मंत्रिमंडळामध्ये त्याचा निर्णय त्यामध्ये घेतला जातो आणि नंतर जो निर्णय होईल तो संपूर्ण मंत्रिमंडळाला त्यामध्ये मान्य करावा लागतो. म्हणजेच राज्यकारभाराच्या सोयीसाठी विविध खाती निर्माण केलेली आहेत, पण प्रत्यक्षात राज्याची ध्येय धोरणं किंवा उद्दिष्ट साध्य करायची असेल तर ह्या विविध खात्यांमध्ये, मंत्रालयांमध्ये समन्वय असणं गरजेचं असतं आणि ते समन्वय ठेवण्याचं काम प्रशासकीय दृष्टिकोनातून आणि राजकीय दृष्टिकोनातून, दोन्ही दृष्टिकोनातून हे काम मंत्रिमंडळ त्यामध्ये करताना आपल्याला दिसून येतं. ती अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी आपल्याला असल्याची दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, या घटक राज्य प्रशासनाच्या संदर्भात जी आपण चर्चा केलेली आहे आणि त्यामध्ये महत्त्वपूर्ण जी अशी प्रशासकीय आणि राजकीय दृष्टिकोनातून जी यंत्रणा आहेत ती म्हणजे मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ, या विषयी आज आपण चर्चा केलेली आहेत. आता याच्यावर आपल्याला काही प्रश्न तयार करता येतील. म्हणजे काय प्रश्न तयार करता येईल आपल्याला, की सर्वसाधारण मुख्यमंत्र्यांचं स्थान काय आहे आणि त्यांची भूमिका काय स्पष्ट करता येईल आपल्याला. आणि म्हणून तुम्हाला हे प्रश्न मी असाइनमेंट म्हणून, स्टुडंट असाइनमेंट म्हणून आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत आणि तुम्हाला हे जे प्रश्न आहेत जे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत ते प्रश्न तुम्हाला आपल्या नेहमीच्या गुगल क्लासरूमच्या, आपला हा जो विषय आहे इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन या विषयाच्या गुगल क्लासरूमवरती तुम्हाला त्याचे उत्तरं लिहून पाठवायचे आहेत. मग 2 प्रश्न याच्यामध्ये सर्वसाधारण आपण घेतलेले आहेत. पहिला प्रश्न जो आहे म्हणजे तो मुख्यमंत्र्यांचं स्थान आणि भूमिका स्पष्ट करा, हे तुम्हाला त्याच्यामध्ये घेता येईल. आणि दुसरं जे आहे, दुसरा जो प्रश्न की तो घटक राज्याच्या प्रशासकीय रचनेमधला अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला तो म्हणजे मंत्रिमंडळाचं कार्य आणि अधिकार काय आहेत, तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये विशद करायचे आहेत. आणि ह्या दोनही प्रश्नांची उत्तरं आपल्याला जो आपला ह्या विषयाचा जो गुगल क्लासरूम आहे त्याच्यावरती त्याची उत्तरं तुम्हाला पाठवायची आहेत. त्याचबरोबर मग आता ह्या संपूर्ण जर आपण लेक्चरचं जर आपण समरी जर आपण त्याच्यामध्ये केली तर आपल्याला याच्यातनं काय दिसून येतं, तर सर्वसाधारण आपण असं म्हणू शकतो की भारतामध्ये जी संसदीय शासन व्यवस्था आहे त्या संसदीय शासन व्यवस्थेचं जर तत्त्व अवलंबलं तर त्या तत्त्व अवलंबल्यामुळे आपल्याला प्रत्येक घटक राज्याच्या प्रशासनामध्ये मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ यांचं स्थान, त्यांची भूमिका, त्यांचं कार्य हे राज्याच्या प्रशासनामध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण दिसून येतं. जसं केंद्रामध्ये आपण संसदीय शासन व्यवस्थेच्या तत्त्वामुळे केंद्रीय मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान हे जसे केंद्रीय प्रशासकीय व्यवस्थेतले, राजकीय व्यवस्थेतले महत्त्वपूर्ण घटक आहेत, तसंच राज्याच्या प्रशासनामध्ये आपल्याला मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ यांची स्थान, भूमिका आणि कार्य हे महत्त्वपूर्ण सांगता येतं. म्हणजे एकूणच काय, तर एकूण सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे घटक राज्याच्या प्रशासनामध्ये आपल्याला सुलभता कशी येते ते सुद्धा आपल्याला या सर्व याच्यावरनं, चर्चेवरनं आपल्याला सांगता येऊ शकतं.
विद्यार्थी मित्रांनो, ह्याच घटकाला लागून पुढच्या भागामध्ये आपण दुसरा घटक पुढच्या सत्रामध्ये आपण घेणार आहोत आणि तो म्हणजे घटक राज्याच्या प्रशासनामध्ये जे राज्य सचिवालय आहेत आणि राज्य संचालनालय जे आहे त्या दोन घटकांविषयी आपण पुढील भागामध्ये माहिती घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.